सिव्हिलमधील 30 डॉक्टर्स 60 नर्ससह 176 कर्मचारी संपावर। शासकीय सेवेत कायमस्वरूपी नियमित पदांवर सामावून घेण्यात यावे या मुख्य आणि प्रमुख मागणीसाठी राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी राज्यभर आंदोलन पुकारले आहे। या आंदोलनात ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयातील डॉक्टर्स, परिचारिकांसह औषध निर्माता आणि इतर कर्मचारी देखील सहभागी झाले आहेत। त्याचा परिणाम जिल्हा रुग्णालयातील आरोग्य सेवेवर देखील झाल्याचे दिसून येते। राष्ट्रीय आरोग्य अभियान NHM अंतर्गत कंत्राटी पद्धतीने कार्यरत असणाऱ्या डॉक्टर आणि परिचारिकांसह महाराष्ट्रातील जवळपास कंत्राटी कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला आहे। आरोग्य विभागातील राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कर्मचारी विविध पदांवर गेल्या 10 ते 15 वर्षापासून अल्प मानधनावर कंत्राटी पद्धतीने काम करत आहेत। एकीकडे नियमित कर्मचाऱ्यांचे आणि या कर्मचाऱ्यांचे कामाचे स्वरूप सारखेच असताना या कर्मचाऱ्यांना नियमित कर्मचाऱ्यांप्रमाणे सुविधा मिळत नाही। सेवेत कायम करण्याच्या मागणीसाठी या कर्मचाऱ्यांनी वेळोवेळी शासनाकडे मागणी केली आहे। राष्ट्रीय आरोग्य अभियानातील NHM कंत्राटी कर्मचाऱ्यांना ओडिशा, मणिपूर, राजस्थान, पंजाब, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेश सरकारने कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे सुविधा लागू केल्या आहेत। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे। 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा। पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत। घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये। भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी। अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते। घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत। लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे। कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या। अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे। एकीकडे हवेचा स्तर खालावत असल्यामुळे मुंबई महापालिकेकडून कठोर पावले उचलली जात असतानाच दुसरीकडे मुंबईला लागूनच असलेल्या ठाणे शहरात धूळ नियंत्रणासाठी बसवण्यात आलेली यंत्रे बंदावस्थेत असल्याचे चित्र दिसून येत आहे। रस्ते खोदकामामुळे यंत्राला होणारा विद्युत पुरवठा बंद झाला असून यामुळे ही यंत्रे बंदावस्थेत असल्याचा दावा पालिकेने केला आहे। ठाणे शहरातून जाणारे महामार्ग, प्रमुख रस्ते आणि अंतर्गत महामार्गांवर वाहनांची सतत वर्दळ असते। या वाहतुकीमुळे ध्वनी आणि धुळी कणांचे प्रमाण वाढले आहे। गेल्या काही दिवसांपासून मुंबई शहरात प्रदूषणामुळे हवेचा स्तर मोठ्या प्रमाणात खालावत असल्याचे चित्र आहे। काही दिवसांपूर्वीच मुंबई महापालिकेने नागरिकांना मुखपट्टी वापरण्याच्या सूचना केल्या होत्या। तसेच बांधकामाच्या ठिकाणी पाण्याची फवारणी करणारी यंत्रणा आणि धूळ शोषक यंत्रे कार्यान्वित करण्याचा इशारा विकासकांना दिला आहे।
ठाणे शहरातही अनेक ठिकाणी इमारतींची बांधकामे सुरू आहेत. शहरात मोठ्या प्रमाणात धूळ दिसून येत आहे. तसे असतानाच 7 महिन्यांपूर्वी केंद्र शासनाच्या राष्ट्रीय स्वच्छ हवा कृती आराखड्याअंतर्गत मिळालेल्या निधीतून ठाणे महापालिकेने शहराला बसवलेली धूळ नियंत्रण यंत्रे बंदावस्थेत आहेत. धुळीचे प्रदूषण कमी करण्यासाठी यंत्रामार्फत पाणी फवारणी करण्यात येते. शहरातील माजिवडा आणि विटावा या सर्वाधिक वर्दळीच्या चौकात प्रत्येकी 2 यंत्र बसवण्यात आली आहे. पावसाळ्यापूर्वी ही यंत्र सुरू होती. पावसाळ्यात ही यंत्रे बंद ठेवण्यात आली होती. आता पाऊस संपून महिना उलटला तरी ही यंत्रे बंदावस्थेतच आहे. काही वर्षापूर्वी महापालिकेने प्रदूषण नियंत्रणासाठी शहरातील 40 चौकांमध्ये 40हून अधिक धूळ नियंत्रण. पत्रकार प्रशांत सिनकर यांना मानद डॉक्टरेट प्रदान. पत्रकारिता करताना पर्यावरण संवर्धनाच्या बहुमूल्य योगदानासाठी जम्मू काश्मीरमधील आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करणाऱ्या GHRT इंडिया विश्व मानवाधिकारी संस्था आणि एशियन इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीच्या सहकार्याने पत्रकारिता, पर्यावरण आणि सामाजिक सेवा क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याबद्दल प्रशांत रवींद्र सिनकर यांना मानद डॉक्टरेट प्रदान करण्यात आली आहे. ग्लोबल वॉर्मिंगच्या पार्श्वभूमीवर जगभरात पर्यावरणाचे महत्त्व वाढीस लागले असून जागतिक पातळीवर त्या दृष्टीने वेगवेगळी पावले उचलली जात आहे. भारतातही त्याबाबत निरनिराळे प्रयत्न केले जात असताना पर्यावरण विषयक जागृती करणारे अभ्यासू पत्रकार प्रशांत रवींद्र सिनकर हे देखील तितक्याच तळमळीने पर्यावरण जनजागृतीसाठी विशेष प्रयत्न करताना दिसतात. त्यांच्या या कार्याची दखल राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर घेतली आहे. त्यांना आजपर्यंत अनेक प्रतिष्ठेच्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून पत्रकारिता आणि पर्यावरण संवर्धनासाठी जम्मू काश्मीरमधील आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करणाऱ्या GHRT इंडिया विश्व मानवाधिकारी संस्था एशियन इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीने प्रशांत सिनकर यांना मानद डॉक्टरेट दिली आहे. मुंबई, ठाणे जिल्ह्याबरोबर पालघर जिल्ह्यातील शहरी, ग्रामीण, आदिवासी पाड्यातील पाणी आणि पर्यावरण संवर्धन विषयक पत्रकारिता केली आहे. त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना मानद डॉक्टरेट प्रदान करण्यात आली आहे. जर्नलिझम अँड एन्व्हायरमेंट सायन्स या विषयावर मानद डॉक्टरेट देण्यात आली असल्याची माहिती GHRT इंडिया संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर HR रहमान यांनी दिली. या अगोदर प्रशांत सिनकर यांना महाराष्ट्र शासनाचा परांजपे पुरस्कार, नेपाळ येथील आंतरराष्ट्रीय पर्यावरण परिषदेत इको 2013 पुरस्कार, भारतरत्न राजीव गांधी पर्यावरण भूषण पुरस्कार, ठाणे महापालिकेचा ठाणे गुणीजन, ठाणे गौरव, पश्चिम बंगाल येथील भारत सरकारशी संलग्न काम करणाऱ्या नव्या फाउंडेशनचा राष्ट्रीय साहित्य शिरोमणी सन्मान 2023, हिंदुस्तान न्यूज नेटवर्क यांचा नॅशनल आयकॉन, वर्ल्ड अचिव्हर बुक, आंतरराष्ट्रीय इंडिया स्टार वर्ल्ड रेकॉर्ड असे अनेक पुरस्कार त्यांना मिळाले. गुरुवारी ठाण्यातील काही भागातील पाणी पुरवठा बंद. ठाणे महानगरपालिका क्षेत्रात मुंब्रा, दिवा, कळवा, माजिवडा, मानपाडा व वागळे प्रभाग समितीमध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळामार्फत पाणी पुरवठा करण्यात येतो. महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळाच्या 12वी जलशुद्धीकरण केंद्र जांभूळ येथे तातडीची दुरुस्ती आणि देखभालीची कामे हाती घेण्यात असल्याने पाणी पुरवठा गुरुवार दिनांक 2 नोव्हेंबर रोजी रात्री 12 वाजल्यापासून ते शुक्रवारी दिनांक 3 नोव्हेंबर रोजी रात्री 12 पर्यंत 24 तास पाणी पुरवठा बंद राहील. सदर शटडाऊन कालावधीत ठाणे महानगरपालिकेअंतर्गत दिवा, मुंब्रा प्रभाग क्रमांक 26 व 31चा काही भाग वगळता आणि कळवा प्रभाग समितीमधील सर्व भागांमध्ये व वागळे प्रभाग समितीमधील रूपादेवी पाडा, किसननगर नंबर 2, नेहरू नगर तसेच मानपाडा प्रभाग समिती अंतर्गत कोळशेत खालचा गाव येथील पाणी पुरवठा 24 तासासाठी पूर्णपणे बंद राहील. पाणी पुरवठा सुरू झाल्यानंतर पुढील 1 ते 2 दिवस पाणी कमी दाबाने पाणी पुरवठा केला जाईल याची कृपया नागरिकांनी नोंद घ्यावी. ठाणे महानगरपालिकेतर्फे सदर पाणी कपातीच्या कालावधीत पाणी काटकसरीने वापरून ठाणे महापालिकेस सहकार्य करावे असे नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे.
जाहिरात असतील तर ह्या नंबरवर संपर्क करा.